एबीपी माझाच्या माझा विजन कार्यक्रमाला अगदी थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। या कार्यक्रमामध्ये निवडणुकीच्या आधी सर्वपक्षीय नेते हे त्यांचं महाराष्ट्रासाठीचं विजन मांडणार आहेत। आज दिवसभर प्रेक्षकांना नेत्यांचं विजन पाहता येणार आहे। आणि थेट जाऊयात कार्यक्रमाच्या ठिकाणी। आमची प्रतिनिधी प्रज्ञा पोळे सध्या त्या ठिकाणी उपस्थित आहे। प्रज्ञा, आज दिवसभर कोणते नेते विजन मांडणार आहेत, सत्र कसं असेल आणि वेळापत्रक कसं असेल आजच्या कार्यक्रमाचं? खरं तर दरवर्षी एबीपी माझा माझा महाराष्ट्र माझं विजन या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो, पण या वर्षीचं विजन खास आहे कारण का 2024 हे निवडणुकांचं वर्ष म्हटलं जातं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। पण या निवडणुकांचं रणशिंग फुंकण्यापूर्वीचं हे विजन आहे। लोकसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, विधानसभा निवडणुका सुद्धा याच वर्षी होणार आहेत आणि राज्यामध्ये अभूतपूर्व अशी राजकीय परिस्थिती आहे। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष सत्तेमध्ये आहेत, तर ठाकरे गट, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस हे तीन पक्ष विरोधामध्ये बसलेले आहेत। आणि आगामी निवडणुकांना सामोरं जात असताना जी आव्हानं समोर आहेत त्या आव्हानांना कसं तोंड देणार आहेत, या निवडणुकीला सामोरं जाण्याची प्रत्येक पक्षाची स्ट्रॅटेजी नेमकी काय असणार आहे आणि हे सगळं करत असतानाच लोकोपयोगी कामं करणं, मतदारांना आपल्यासोबत बांधून ठेवणं, हे आव्हान हे सगळे नेते कसं पेलणार आहेत, या सगळ्याला कसं सामोरं जाणार आहेत, या सगळ्या संदर्भात आजच्या विजनमध्ये मंथन होणार आहे। आपण पाहतोय तयारीला सुरुवात झाली आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्रानं या विजनची सुरुवात होणार आहे। त्याच्यानंतर भाजपकडून आशिष शेलार आपलं विजन मांडतील, सुप्रिया सुळे असतील, असदुद्दीन ओवैसी आपलं विजन माझाच्या व्यासपीठावरून मांडणार आहेत। त्यासोबतच प्रफुल्ल पटेल, आदित्य ठाकरे आणि नाना पटोले यांचं नेमकं महाराष्ट्रासंदर्भातलं विजन नेमकं काय आहे हे सुद्धा आपल्याला आज दिवसभरातल्या सत्रांमधून सविस्तररित्या जाणून घ्यायचंय। जसं मी म्हणाले की अभूतपूर्व अशी राजकीय परिस्थिती राज्यामध्ये उद्भवलेली आहे। प्रत्येकासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे, तेवढीच प्रतिष्ठेची आहे। देशपातळीवरती भाजपनं 400 पारचा नारा दिलाय, तर महाराष्ट्रामध्ये 45+ टार्गेट महायुतीनं ठेवलेलं आहे आणि हे टार्गेट अचीव करणं हे भाजपसमोरचं मोठं आव्हान आहे आणि भाजपनं समोर ठेवलेलं हे मोठं स्वप्न इतर पक्षांना सुद्धा तेवढंच आव्हानात्मक असणार आहे, ते पुरं होऊ न देणं आणि त्यासाठी प्रत्येकानं आता कंबर कसायला सुरुवात केलेली आहे। निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत आणि त्याआधी या राजकीय नेत्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे, महाराष्ट्राप्रतीचं त्यांचं विजन काय आहे, 2024 नंतरचा महाराष्ट्र ते नेमका कसा पाहतात, या सगळ्याबद्दल आपल्याला या विजनच्या माध्यमातून सविस्तर जाणून घ्यायचंय। अगदी थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पहिलं सेशन असेल, पहिलं सत्र असेल। अमोल, प्रज्ञा, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। आणि सगळ्यांची प्रतीक्षा अर्थातच आता 10 वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या माझा विजन कार्यक्रमाकडे आहे। सुरुवातीचं सत्र मुख्यमंत्र्यांसोबत सुरू होणार आहे। धन्यवाद प्रज्ञा या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।